गोपीचंद पडळकर समर्थक फारुख जमादार यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश. भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव पदी निवड जाहीर. मिरजेतील युवक उद्योजक तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे फारुखभाई जमादार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आज मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी साजिद पठाण यांच्यासह फारुख जमादार समर्थक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. फारुख जमादार यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कमी कालावधीमध्ये फारुख जमादार यांनी सांगली जिल्ह्यामध्ये युवा उद्योजक म्हणून नावलौकिक कमावले आहे. अल्पसंख्याक समाजाचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. भाजपमध्ये फारुख जमादार यांनी प्रवेश केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या तळागाळापर्यंत मदत होणार आहे. तळागाळामध्ये विचाराच्या आधारावरती आपली मुळं घट्ट करते. भारतीय जनता पार्टीचा विचार आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकासाच्या विचारावरती आणि सबका साथ सबका विकास याला प्रतिसाद म्हणून आज फारुखभाई जमादार यांचा पक्षप्रवेश राज्याचे कार्यक्षम रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून भारतीय जनता पार्टीसाठी मेहनत घेणारे असा एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 वेळा ज्यांचा प्रवास झाला नाही, असे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कामगार मंत्री, शून्यातून विश्व निर्माण करणारे एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, 3 वेळा आमदार मिरजमधून आणि जतमधून एकदा, असे आपले लाडके माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा प्रवेश होतोय. मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये स्वागत करतो.